मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची विषय मराठीची द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यातील काही प्रश्न विचारले गेले तर त्याची उत्तरं तुम्हाला सहज लिहिता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, आपल्याला खाली उतारा दिलेला आहे, तो तुम्ही उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपण हा उतारा वाचत बसलो तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मग तो पाहायला पण कंटाळा वाटतो. मग आपण डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं बघूया. प्रश्न आहे मित्रांनो, वरील उतारा वाचून कृती करा. बघा, पहिला प्रश्न आहे, स्वामींच्या वाचन वेगाचा अनुभव आला ते गाव. उत्तर आहे पोरबंदर. दुसरं आहे, स्वामींना एक खंड वाचण्यासाठी लागलेला काळ. उत्तर आहे 1 दिवस. तिसरं आहे, स्वामींनी वाचलेले एकूण खंड. तर एकूण खंड वाचले होते 3. चौथा आहे, स्वामींच्या वाचन वेगाबद्दल संशय घेणारे. उत्तर असणार आहे ग्रंथपाल. आणि 5, स्वामीजींनी ज्यांना लक्षात ठेवायचे रहस्य. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न ब, आकृती पूर्ण करा. खेत्रींच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. उत्तर असणार आहे तर्कशुद्ध आणि तर्कसंगत. प्रश्न अ 2, खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा, हिमालयापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, तर काय होतील? बघा, पान, माल, सून आणि पाल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 2 अ, खालील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, खाली कविता दिलेली मित्रांनो, ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावरील प्रश्न सोडवायचे. बघा, गोधडी म्हणजे काय? नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजे गोधडी असते. ही कविता तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे. आपण त्याच्यावरचे प्रश्न सोडूया. प्रश्न आहे अ 1, खालील चौकटी पूर्ण करा. आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू. तर बघा, मामाने घेतलेल्या ता. दुसरं आहे, माहेरचं लुगड्याचं पटकूर. बाचं लाडकं लुगडं. बाच्या कोपरीच्या बाह्या. काय ते लिहा. पहिलं, मामाने भाच्याला घेतलेला. उत्तर आहे जीर्ण कुर्ता. दुसरं आहे, दाटीवाटीने बसलेल्या. उत्तर आहे चिंध्या. प्रश्न अ 2, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूचे जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा. 4थीत असताना निबंध लेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. त्यावेळी मला बक्षीस म्हणून श्यामची आई हे पुस्तक मिळाले होते. माझ्या आयुष्यातील ते पहिलेच बक्षीस असल्यामुळे मला त्या पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे. ते पुस्तक मिळाल्यावर काही दिवसातच वाचून पूर्ण केले आणि त्या पुस्तकाला मी माझ्या अभ्यासाच्या पुस्तकाच्या कपाटात जपून ठेवले आहे. माझा जीव त्या पुस्तकामध्ये अजूनही गुंतलेला आहे. यासारखं तुम्ही स्वतःचं वैयक्तिक समत इथे नोंदवू शकता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3 अ, विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या लावा. बघा, विशेषण आणि विशेष्य, एकीकडे विशेषण दिले, एकीकडे विशेष्य दिले. तर बघा, 18 विश्व, त्याचं येईल दारिद्र्य. दुसरं आहे भकास, त्याचं येईल वातावरण. तिसरं आहे वयस्क, त्याचा आहे माणूस. 4 आहे भयाण, त्याचा उत्तर येईल जागा. आणि 5वं आहे चौकोनी, त्याचं येईल झोपडी. बघा, पुढचा प्रश्न पाहूया. खालील तक्ता पूर्ण करा. एकवचन, पीक, गालीचा, संकट, फुलपाखरे. तर अनेक वचन काय होईल मित्रांनो? पीकचं पिके, गालीचाचं गालीचे, संकटचं संकटे आणि फुलपाखरूचं फुलपाखरे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क आहे, खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. म्हणजे आपल्याला जे चुकीचं वाक्य आहे ते दुरुस्त करून लिहायचं आहे. बघा, चहा करायला त्याच्या पुढे प्रश्न होता. तर बघा, चहा नाही होत, तर च हा होतो. करायला करायचा आहे, त्याच्या पुढेला पला दुसरा उकार दिला आहे, त्याला पहिला उकार पाहिजे. आणि प्रश्नातला ण बाणाचा दिला आहे, तर तो न नळाचा होतो. या पद्धतीने तुम्हाला ते वाक्य दुरुस्त करून लिहायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. ड, खालील यमक अलंकाराच्या समान शब्दांच्या अक्षर जोड्या शोधा व लिहा. पहिला आहे, नाचे दरी डोंगरात दोन दिशी, रिमझिम पन्हाळीचं गाणं बोलतो झाडाशी. तर बघा,
खेळतो, बोलतो, नदीशी आणि झाडाशी या त्यांच्या यमक किंवा यमक अलंकार जुळणाऱ्या जोड्या आहेत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. बरेच विद्यार्थी व्हिडिओज पाहतात मित्रांनो, पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही. ते अगदी फुकट आहे. हा व्हिडिओ जरी तुम्हाला काही मिनिटांचा वाटत असला, परंतु यामागची मेहनत खूप जास्त असते मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.